चेंजर अक्षय अक्षय अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन वेल डन ऑल द बेस्ट या सामन्यासाठी शुभेच्छा असतील परशुराम पाटील साहेब तुमचे मनापासून धन्यवाद डीबीर भरती महासंग्राम चला पुन्हा त्या मॅचच्या दिशेने आपण वळूयात सामना महत्त्वाचा होणार आहे एका बाजूला किंजल 11 आणि MCC बॉईज हा संघ आपण मैदानावरती पाहणार आहोत दोन्ही बलाढ्य संघ आहेत महत्त्वाचा मॅच त्यांच्यामध्ये सुरू होतोय आणि जशी मॅचला सुरुवात होईल अर्धा डझनपेक्षा जास्त समालोचक या स्पर्धेमध्ये आम्ही बोलवणार आहोत अर्धा डझनपेक्षा जास्त समालोचक येणार आहेत त्यामुळे आपल्याच भागातले 4-5 आहेत हा 5 झालेले आहेत तर पण पाटील यांचा आवाज आहे तो ऐकणार आहेत निखिल आहेत 12 वाजता हर्षद पण आहेत तो पण जॉईन होणार आहेत पण तो 12 नंतर होणार आहे हॅलो चेक वक्रतुंड महाकार्य सूर्यकोडी समप्रभा निर्विघ्नम कुरुमेदेव सर्व कार्येषु सर्वदा दरम्यान सामन्याला होते सुरुवात पहिलाच फटका धीरज पाटीलच्या बॅटमधून बघितला होता तर ओव्हर थ्रो होतं यावेळेला दोन संघ मातब्बर आहेत किंजल 11 वर्सेस MCC असे दोन संघांना आपण बघतो यावेळेला माऊलिक क्रिकेट संघ आयोजित सभापती चषक 2025 चा हा महासंग्राम रणसंग्राम आपण बघतोय यावेळेला हलक्यात खेळून काढलाय आणि जाऊन एक धावेची सांगत इथे पूर्ण होईल आतापर्यंत पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ समाप्त होतोय आणि 4 धावा या धावफलकी लगावल्या जातात किंजल 11 वर्सेस MCC बॉईज दोन विनर संघामधील हा सामना आपण बघतोय दरम्यान हलक्याने खेळायला चेंडू होता यावेळेला मात्र दाद मागितली गेली परंतु फलंदाज तिथे क्लिअर आहेत चेक यावेळेला मात्र फसवणारा चेंडू होता पडल्यानंतर थोडा खालच्या टप्प्यात राहिला बॅकफुटला जाऊन पंच करायची इच्छा होती परंतु सरळ जाऊन चेंडू आदळतो यष्ट्यांवरती आणि धीरजच्या खेळायला लागतोय पूर्णविराम याच दरम्यान व्यासपीठावरती बुम बुम या नावाने प्रसिद्ध असलेला आपल्या भागातील खेळाडू सत्यनारायण कोबरीचा मधल्या फळीतला बॅट्समन निखिल ओघे आणि त्याचबरोबर अष्टपैलू समीर यांचा शुभागमन झालेला आहे आपण त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करतोय त्याचबरोबर मार्गदर्शक राजाराम पाटील साहेबांचं देखील शुभागमन झाले यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे वेलकम जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने नवीन आलेला फलंदाज उत्तम यांना आपण बघतोय यावेळेला फुल टॉस चेंडू डायरेक्ट हिट करायचं होता धावचीची संधी होईल का एका ट्रॅकवरती 2 गाड्या यावेळी नक्कीच पुन्हा एकदा धावचीच्या स्वरूपात अजून एक गडी बाद होईल आणि यावेळेला उत्तमच्या खेळीला पूर्णविराम लागतोय थँक्यू डीजे रिॲक्शन रिप्ले मध्ये पाहिलं तर फुलटॉस चेंडू होता आणि त्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला होता उत्तम याच्या बॅट मधून परंतु बघितलं तर यावेळेला धावचीच्या स्वरूपात दुसरा गडी बाद होताना बघितलं पहिल्या षटकात जर खेळ पाहिला तर पहिल्या 3 चेंडू पर्यंत चांगला खेळ केला होता फलंदाजी करणाऱ्या संघाने परंतु तिसऱ्या चेंडूवरती ज्या वेळेला निर्धाव चेंडू आला त्यावेळेला मात्र इथे गाडी थोडी मंचाच्या समोर जे पण प्रेक्षक आहेत थोडा साईडला व्हायचं आहे मंचाच्या समोर दुसरा षटक मार्गस्थ आहे लालू यावेळेला बघतोय आपण तर यावेळेला हलक्याने पुन्हा एकदा खेळून काढलाय सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला जातोय कारण ज्या वेळेला पहिल्या षटक्यामध्ये 2 गडी बाद होतात त्यावेळेला थोडंसं प्रेशर निर्माण होत असतं आणि तेच प्रेशर मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते आपल्याला 2 संघ आहेत
किंजल 11 आणि MCC बॉईज यावेळेला पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न. धावचीची संधी होती परंतु नाही, तिथे कोणतेही रिस्क घेतली जाणार नाही आणि अजून एक धाव वरती अर्जी केली जाईल. 6 धावा आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. दुसरं षटक मार्गस्थ असताना लालू गोलंदाजी मार्गावरती पुन्हा एकदा तयार. यावेळेला मात्र पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता. डायरेक्ट फेकी केली होती परंतु फलंदाज चपळ आहेत आणि यावेळेला एक धाव सुद्धा अर्जित केली जाईल. माऊली क्रिकेट संघ आयोजित सभापती चषक 2025चं हे महापर्व आपण बघतोय. माननीय श्री यज्ञेश्वर आनंदजी पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दरवर्षी या स्पर्धेचं आयोजन केलं जातं आणि तेच आयोजन यावेळेला मात्र सरळ स्ट्रेट सीमारेषा पार 4. शुक्रिया डीजे। और तर्पण बहुत ही खूबसूरत स्ट्रोक था। नेहाले का सबसे बेहतरीन खिलाड़ी मैदान के अंदर है और फुल टॉस गेंद पर सही नसीहत देते हुए गेंद को बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया। शानदार चौका, शानदार स्ट्रोक, एक्सपीरियंस है, इसको कहते हैं सेंसिबल क्रिकेट सर। सेंसिबल क्रिकेट का प्रदर्शन मैदान के अंदर हमें देखने को मिल रहा है। नेहाल थे, अच्छा स्ट्रोक लगाने के बाद 1 रन देकर यहाँ पर स्ट्राइक रोटेट करने का बहुत अच्छा प्रयास किया जा रहा है। तर्पण बिल्कुल सही है, इस वक्त स्ट्राइक रोटेट करने की जरूरत है। अनुभव है इनमें नेहाल के पास और जिसका पूरा इस्तेमाल करते हुए चौका चढ़ा और दूसरी छोर की तरफ चले गए हैं। अब थोड़ा सा प्रेशर गेंदबाज के ऊपर जरूर आएगा। जी, प्रेशर में कोई निखरता है तो कोई बिखरता है। इस बार प्रयास करना होगा और प्रयास करते वक्त अपना खेल बहुत बढ़िया तरीके से प्रदर्शन करना होगा। लालू फिर एक बार तैयार है, इस बार देखा, छोड़ा और यस अंपायर का इशारा यहाँ पर हमें मिलता हुआ। अतिरिक्त रन संख्या 13 पे 2। मिस्टर एस्ट्रा भी आ रहे हैं। चौका सिंगल मिस्टर एस्ट्रा रक्षात्मक तरीके से गेंद को खेल दिया और सिंगल लिया गया। आंखों में इशारा करते हुए सिंगल चुरा लिया दोनों बल्लेबाजों ने। तो ओवर की समाप्ति, स्कोर के बारे में चर्चा होगी लेकिन उससे पहले सुनते हैं मधुर संगीत। थैंक यू डीजे। स्कोर को देखा जाए तो 14 पर 2 विकेट यहाँ पर देखने को मिल रहे हैं। 2 ओवर की समाप्ति यहाँ पर होते हुए पहला ओवर हमने देखा था सुजल का, जिस ओवर में 4 रन आए थे, 2 विकेट भी यहाँ पर मिले थे उनको। लेकिन लालू के दूसरे ओवर में हमें एक चौका मिलने को देखा था। लेकिन यहाँ पर कौन आक्रामक है? नेहाल आक्रामक है, खुद 3 गेंदों पर 6 रन कहते हुए यहाँ पर अच्छा तरीके से बल्लेबाजी करते हैं, सकारात्मक बल्लेबाजी कर रहे हैं और इनको पता है इनका रोल क्या है। अपने रोल को निभाते हुए, किरदार को निभाते हुए सरदार बने। गेंदबाजी में परिवर्तन हुआ है। अब गेंदबाजी में राउंड विकेट गेंदबाजी कर गेंदबाज किरण तैयार है, यहाँ पर सामना करेंगे अभी। इस बार बड़ा प्रयास था लेकिन यहाँ पर बैट की एज लगते हुए गेंद गई। जो फील्डर है सर्कल के अंदर उनके पास है, लेकिन 1 रन यहाँ पर मिलता हुआ अभी को। बहुत बढ़िया बल्लेबाजी। अभी को पता है कि नेहाल फॉर्म में है तो उनको बल्लेबाजी करने का मौका दे रहे हैं। बढ़िया गेंद, बहुत अच्छी गेंद थी। टपकाने के बाद नीचे रक्षात्मक तरीके से गेंद को कवर क्षेत्र में खेल दिया था। गेंदबाज फिलहाल सटीक लाइन के साथ गेंदबाजी कर, पहले 2 गेंदों पर ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दिया गया। स्कोर देखा जाए तो 16 पर 2। सेंसिबल क्रिकेट का प्रदर्शन यहाँ पर, लेकिन इस बार देखा जाए तो थोड़ा लाइन एंड लेंथ में थोड़ा खराबी यहाँ पर दिखता हुआ, क्योंकि देखा जाए तो यहाँ पर सिंगल जब आते थोड़ा सा प्रेशर जो तो बिल्ड होता है। लेकिन इस बार देखा जाए तो पैरों पर गेंद की थी लेकिन लाइन थोड़ी सी भटकती हुई, सिमेंट पीछे तो ये होगा ही। टर्न झाला नाही, चेंडू लेग ब्रेक करायचा होता। आपण पाहू शकता टप्पा पडल्यानंतर आता मिडल स्टंपवर थोडासा ऑफ टचच्या बाहेर येतोय आणि सुरक्षित पद्धतीने अभिनय खेळलाय। एक धाव मिळते, एकेरी दुहेरी धावांवरती भर आहे। मिस्टर एस्ट्रा पण येत आहेत, त्यामुळे फारसा आता दबाव बॅटवर नाहीये, दबाव गोलंदाजावरती आहे। स्कोर 18 वरती 2। इंपॉर्टेंट मुकाबला, राउंड विकेट गेंदबाजी हो रही है। टॉस गेंद, ओ माय गॉड, गेंद बॉडी लाइन के बाहर जाएगी 4 रनों के लिए। मानो मैदान के अंदर लग रहा है वो वॉलीबॉल हो रहा है। गेंद बॉडी लाइन के बाद 4 रन। नेहाल ए बाले चल हाथ वर घे। शुक्रिया डीजे। फिलहाल स्कोर की तरफ बढ़ते हैं। धावसंख्या पाहिली तर 22 वरती 2।
नतीजा बघितला आपण तर ज्या वेळेला फटका खेळला त्यावेळेला तो चौकार खेळायचा होता, परंतु हाताला लागून तो सीमारेषा पार गेला. यावेळेला बघितलं तर मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या 4 धावसंख्या जी गाठायला पाहिजे त्याच्याशी जास्त उच्चांक या इथे गाठलेला आहे किंजल 11 या संघाने. आतापर्यंत 2.4 चेंडू खेळ समाप्त होत आहे. किरण यांचं षटक मार्गस्थ आहे. यावेळेला पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न होता, धावचीची संधी आहे, डायरेक्ट हिट केला गेला होता परंतु फेक येईपर्यंत यावेळेला मात्र धावचीच्या स्वरूपात परतावं लागेल. निहाल याला चांगला खेळ केला परंतु यावेळेला धावचीच्या स्वरूपात निहालच्या खेळीला संपुष्टी. शुक्रिया डीजे. निहाल आमच्याबरोबर आहे. निहाल इथे आत्ता महत्त्वाचा खेळाडू आपण बघू शकता, बॅटर नवीन देतोय. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याला मिळाला. किती धावा आता होऊ अतिशय महत्त्वाच्या सामन्यामध्ये? बॉल टू बॉल आला तरी आम्ही 31-32 पर्यंत तरी पोहोचू शकतो, एक चौका किंवा बॉल टू बॉल आला तरी. आता बॉल टू बॉल खेळले तरी चांगला आहे किंवा भेटलेला बॉल मारला तरी ते पण चांगला आहे. 30पेक्षा जास्त धावा करण्याचा प्रयत्न असेल. निहालनं चांगला स्टार्ट करून दिलाय दर्जेदार खेळ. परंतु दुसऱ्या बाजूला आपण तर्पण एक विकेट आले, निहाल एक सेट बॅट्समन आउट झालाय, त्याचाही फायदा घेण्याचा प्रयत्न केला जाईल. नक्कीच फायदा केला जाईल कारण विकेट ज्या वेळेला येते त्यावेळेला नक्कीच आत्मविश्वास वाढत असतो आणि तो आत्मविश्वास नक्कीच वाढला असेल MCC बॉयज या संघाचा. दरम्यान किरण पुन्हा एकदा तयार आहे. यावेळेला मात्र पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता परंतु सरळ चेंडू हातामध्ये जाऊन विसावतोय. हे प्रेशर कुठेतरी वाढताना दिसतंय कारण अंडरआर्म बॉक्स क्रिकेट आहे. प्रत्येक चेंडूवरती इथे प्रेशर आहे ते कोणत्या संघावरती जाईल ते सांगू शकत नाही कारण प्रेशरमध्ये खेळणं नक्कीच महत्त्वाचं आहे. जी हाँ, एक विकेट से कहानी हमेशा बदलती हुई आपने देखा है और नेहर का विकेट गिरने के बाद एक अच्छी गेंद भी आई है तो मैच इंटरेस्टिंग बन रहा है. दोनों टीमें बहुत अच्छा प्रदर्शन कर रही है. जब आप एक एक मुकाबला जीते हैं और उसके बाद नेक्स्ट मैच खेलते हैं तो कॉन्फिडेंस दोनों का बहुत ऊपर है. बढ़िया खेल रहा है, बहुत ही अच्छा होगा खेल अभी तक का दोनों तरफ से रहा है. गेंदबाजी में परिवर्तन, यंग खिलाड़ी की गेंदबाजी करने के लिए राउंड विकेट गेंदबाजी कर रहे हैं और चौथे ओवर का खेल, 6 गेंदों का खेल आना बाकी. और लेग ब्रेक गेंद टर्न जरूर मिला लेकिन लेग स्टंप के काफी बाहर. वन बॉल के साथ आगाज किया गया, मिस्टर एक साथ आगाज किया गया. नक्कीच शेवटचं षटक आहे. आतापर्यंत धावफलकावर धावा पाहिल्या तर 23 धावा लगावल्या जात आहेत आणि पाहिलं तर आपण व्हिज्युअल्स बघतो ना तर थोडासा फरक आपल्याला यावेळी बघायला मिळाला. पुन्हा बघूया आपण. यावेळेला धावचीची संधी होती, हलक्याने खेळून काढलं होतं, पिचवरती चेंडू ठेवला होता परंतु एक धाव रोखण्यामध्ये अपयश येईल ते MCC बाईजचे गोलंदाज कुंदन यांना. धावसंख्या 24 वरती 3. अभि आणि अक्षय यांची जोडी मैदानाच्या आतमध्ये बघतोय. सेन्सिबल क्रिकेट बघायला मिळतंय. प्रत्येक वेळी एकेरी दुहेरी धावांवरती सुद्धा तितकाच भर दिला जातोय कारण लोकल आहे. ही लाईफ लाईन आहे आणि तशीच लाईफ लाईन आपण यावेळेला खेळामध्ये बघतोय सिंगल आणि डबलच्या माध्यमातून. तर्पण सबसे बड़ी बात है यंग खिलाड़ी गेंदबाजी कर रहे हैं और सामने दोनों अनुभवी खिलाड़ी हैं, दोनों चर्चा भी कर रहे हैं. स्कोर 25 है, 25 रन स्कोर बोर्ड पर फिलहाल 25 रन स्कोर बोर्ड पर है. यहाँ से वो 4 सिंगल लेना चाहेंगे. 4 सिंगल अगर 25 से 4 29 30 का जो आंकड़ा वो मैजिकल फिगर हो सकता है और वही कोशिश है बल्लेबाजों की. 1-2 अच्छी गेंदें आएंगे तो मैच में मजा आएगा. राउंड विकेट गेंदबाजी और गेंद फाइन लेग पर चली गई. बल्ले को लगी है, ग्लास किया गया था फाइन लेग पर. 1 रन का स्कोर आगे बढ़ता हुआ. रन संख्या 26 रन 2 विकेट के नुकसान पर. नक्कीच ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघतोय शेवटच्या चेंडूपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत त्या चेंडूवरती नजर ठेवली गेली आणि शेवटच्या क्षणाला फक्त दिशा दर्शवली गेली कारण एकेरी दुहेरी धावा जरी आल्या तरी 30 धावांचा जो उच्चांक आहे तो गाठू शकतो कारण 24 चेंडूचा खेळ आहे या मैदानामध्ये. तो नक्कीच 30 ते 35 धावा रक्षात्मक असू शकतात किंजल 11 या संघासाठी. दरम्यान कुंदन पुन्हा एकदा तयार आहे. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू होता, पिच वरती ठेवलं आणि 1 धाव घेण्यामध्ये त्याने यश पुन्हा एकदा प्राप्त होते. 27 वरती 3. और तर्पण मैं देख रहा हूँ फुल टॉस गेंद थी. माइंडसेट ये है कि हर गेंद के ऊपर वो सिंगल निकालना है और इसीलिए फुल टॉस गेंद पर यहाँ रक्षात्मक तरीके से बल्लेबाजी हुई है. स्कोर 27-27 ओवर निर्णायक प्रगति पर है और अगले मैच का टॉस जिसके बारे में चर्चा. ओ क्लीन बोल्ड, खराब शॉट सिलेक्शन बल्लेबाज द्वारा विकेट मिला है जिसके बारे में हम चर्चा कर रहे थे. ये ड्रीम बॉल है और विकेट मिला, सेलिब्रेशन करने का मौका. शुक्रिया डीजे. तर्पण लेग ब्रेक नहीं समझ पाए,
ज़्यादा सफल मैच बिल्कुल मिडिल स्टंप से थोड़ा ऑफ स्टंप की तरफ आए और लेग स्टंप के ऊपर गेंद टकराई है। ये अच्छी गेंद थी, यंग खिलाड़ी है, इनका भी कॉन्फिडन्स बढ़ने वाला है। उसके बारे में चर्चा जरूर करेंगे, परंतु यावेळेला मंचावरती आगमन होत आहेत मान्य श्री अनिलजी पाटील यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे आणि निशांत पाटील यांचं सुद्धा मंचावरती आगमन झालं आहे। मंडळाच्या वतीने आपलं सुद्धा सहर्ष स्वागत। जाऊया पुन्हा त्या मॅच दिशेने। फुल टॉस चेंडू, प्रहार करण्याचा प्रयत्न, धावचीची संधी, यावेळेला मात्र कोणतीही चूक होत नाहीये आणि गडी बाद होईल पुन्हा एकदा किंजल 11 संघाचा नवनीतच्या स्वरूपामध्ये। अगले मैच का टॉस, नेक्स्ट मैच का टॉस करना बहुत जरूरी है। इस बार आखिरी गेंद पर रनआउट का विकेट मिला। निशांत जी आपका स्वागत है। निशांत पाटील आपल्या व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे। एक शांत आणि संयमी असा आपला हा मित्र आहे निशांत, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे। 29 धावा की 28, बघा समीकरण काय 28 धावा, 29 धावांचं आव्हान असणार आहे, 28 धावांचं आव्हान असणार आहे। पुढच्या मॅचचा टॉस लुजर लुजर। आगाशी स्ट्रायकर वर्सेस श्री स्पोर्ट्स। 28 धावांचं टार्गेट आहे आज सामना जिंकण्याकरता। त्याला बॅटर झाला मैदानावर आगाशी स्ट्रायकर्स कॅप्टन निखिल आपण तिथे निखिल प्लीज टॉस बॉक्समध्ये या। नेक्स्ट मॅचचा टॉस, सामना लगेच सुरू करायचा आहे, फक्त फॉर्मॅलिटीज करायची आहे। निखिलजी ओगे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल आणि आमचा समालोचक मित्र निखिल, आपण किंवा तर्पण तिथे गेला तरी चालेल, टॉस निखिल किंवा तर्पण टॉससाठी जायचं तिथे। दोन्ही संघाचे कॅप्टन चला टॉससाठी। सामना अतिशय महत्त्वाचा आहे, ही लढत निश्चित पद्धतीची असणार यात काही शंका नाहीये। प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर बैटिंग करने के लिए अक्षय और रोहित। अक्षय ने बहुत बढ़िया प्रदर्शन किया था पहले मैच में, निगाह रहेगी अक्षय के ऊपर। हल रेंजचा प्रॉब्लेम आहे तिथपर्यंत, तर पण तोपर्यंत टॉस करून घ्या। गेंदबाज अपनी बॉलिंग पर तैयार है। अच्छा स्ट्रोक, सुंदर टाइमिंग, बेहतरीन टाइमिंग, गेंद बॉडी लाइन के बाद 4 रन, कड़क शॉट। लॉकअप पर एक खूबसूरत स्ट्रोक था रोहित का। रोहित जो सबको करते हैं मोहित, ब्यूटीफुल स्ट्रोक प्लेड बाय रोहित। फ्रंट फुट पर गेंद को ड्राइव किया गया था, वैसे ऑफसाइड पर 4 खिलाड़ी मौजूद है, उसके बावजूद गेंद गैप में चली गई, गैप भेदा गया था। इस चौके के साथ रोहित का आत्मविश्वास बढ़ने वाला है, कॉन्फिडेंस बढ़ने वाला है। इस ओवर की अगली गेंद ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, थोड़ा लेट के लिए गेंद को पढ़ने पाए। अच्छे लोग और अच्छी किताबें तुरंत समझ में नहीं आती, उनको पढ़ना पड़ता है, तो गेंदों को पढ़ने की जरूरत है। इस ओवर की अगली गेंद रक्षात्मक तरीके से गेंद को खेल दिया कवर पर, नेहाल गेंद को फील्ड कर रहे हैं, 1 रन लेने का मौका सिंगल के साथ, तर्पण स्कोर आगे बढ़ता हुआ। रन संख्या धावसंख्या जाऊन पोहोचते 6 वरती। आतापर्यंत पहिलं तर 4 चेंडूचे खेळ समाप्त होत आहे। पहिलं षटक मार्गस्थ आहे दिलीप यांचं षटक पाहिलं तर एक चौकार आल्यानंतर सुद्धा चांगलं क्रिकेट बघायला मिळेल, परंतु यावेळेला फलंदाज अक्षय यांनी चांगलं सेन्सिबल क्रिकेट बघायला मिळतंय, कारण रोहित यांना पाहिलं तर आक्रमक फलंदाजी ज्यावेळेला करत असतात त्यावेळेला स्ट्राईक रोटेशन महत्त्वाचं किती आहे ते दर्शवताना आपण बघतोय। जी हाँ, इस वक्त अगली गेंद के साथ थोड़ा सा रूम बना के खूबसूरती के साथ गेंद को कवर क्षेत्र में खेल दिया, खूबसूरत कवर ड्राइव, बेहतरीन बल्लेबाजी और तर्पण चौका आया था, उसके बाद में स्ट्राइक रोटेट किया। पहले ओवर का खेल, स्कोर है 7 रन स्कोर बोर्ड पर। डीजे मास्टर हमारे साथ जुड़ेंगे, गाने के साथ वापस आएंगे, चर्चा जारी रहेगी। स्कोर 7 8 टॉस का बॉस मधून हवाला येतोय आगाशी स्ट्रायकर्स वर्सेस श्री स्पोर्ट्स यामध्ये होणारा सामना आहे। त्यामध्ये श्री स्पोर्ट्स या संघाने प्रथम नाणेफेकी जिंकून फलंदाजी स्वीकारलेली आहे। जाऊया चालू असलेल्या सामन्याकडे। एमसीसी बॉयज वर्सेस किंजल 11 दोन संघ आमनेसामने लढत असताना 28 धावांचं आव्हान। पहिलं षटक संपल्यानंतर धावसंख्या धावा आहेत 8
18 चेंडूमध्ये 20 ची गरज. मोठा प्रहार करायचा होता, यावेळेला मोठा प्रहार केलाय परंतु सरळ हातामध्ये धावचीची संधी आणि संधी इथे हुकणार नाही. रोहितच्या स्वरूपात पहिला गडी बाद होईल तो एमसीसी बॉयज संघाचा. शुक्रिया डीजे. तो इस वक्त रन आउट का विकेट. रोहित बैक टू द पेवेलियन चले गए. स्कोर 8 रन. जीतने के लिए फिलहाल 70 गेंदों का खेल आना बाकी, 20 रनों की ज़रूरत है. इंपॉर्टेंट मुकाबला इस वक्त दोनों टीमों के लिए बिल्कुल है, इसमें कोई संदेह नहीं है. टॉस के ड्राइव किया, खूबसूरती के साथ दिया, लेकिन को फील किया. रन बनाने का कोई मौका नहीं है. धनंजय कमाल का मैच है. शानदार खेल होगा मैदान के अंदर. नेहाल चव्हाण आहेत. त्या फिल्डिंग मध्ये आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं हा खेळाडू खूप चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण नेहमी करत असतो आणि ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकतायत डोक्यावरती त्याचे हात गेले होते कारण की रनआउटची संधी होती. पुन्हा त्यात चांगला स्ट्रोक, धावचीची संधी मैदानावरती निर्माण झाली होती. तिथे फिल्डिंग करत असताना आपण पाहिलं तर बॉलला अडवलाय. प्रशांत सर, हा मॅच जर आपण पाहिलं तर 28चा टार्गेट आहे. त्या माइंडसेटनं मैदानावरती एमसीसी बॉयज बॅटिंग करतोय, आक्रमण करण्याचा प्रयत्न करतोय, पण बिटवीन द गॅप अजूनपर्यंत शोधू शकले नाही. जी हाँ, और ऐसा लग रहा है कि चाइना वॉल लगाई है. ऑफ साइड पर देखिए, ऑफ साइड पर कड़क फील्डिंग हो रही है, ऑन साइड पर भी बिल्कुल कमाल की फील्डिंग हो रही है. अब जाकर मजा आएगा. स्ट्रोक कमाल के है, लाजवाब बल्लेबाजी हो रही है, लेकिन गैप नहीं ढूंढ पा रहे. टाइमिंग और प्लेसमेंट बहुत इंपॉर्टेंट. इस बार भी बहुत अच्छा स्ट्रोक और नेहाल ने गेंद को फील्ड किया, लेकिन थ्रो बहुत तेज है. जो आपने पाया वही आपने खोया. पहले बहुत बढ़िया फील्डिंग, थ्रो किया, लेकिन ओवर थ्रो हुआ. अब जाकर ये 2 रन मिलेंगे. अब आंकड़े बदलते हुए, खेल बदलता हुआ, रंग बदलता हुआ, मौसम भी बदल रहा है. आयुष्य खूप महत्वाचं. त्या आयुष्यामध्ये संयम नावाची गोष्ट असते. ती संयमाची बाण जर फुटली ना तर भरपूर काही गोष्टी होणार आहेत. नेहाल नो डाऊट एक चांगला खेळाडू आहे, त्याच्याकडे श्रमता, त्याच्याकडे कॅलिबर आहेत, पण दुसऱ्या बाजूला तुम्हाला तुमच्याकडे असलेला संयम दाखवायचा आहे की आक्रमक भूमिका दाखवायची आहेत. या 2 गोष्टी तुम्हाला मैदानावरती वापरायच्या आहेत. थोडंसं आक्रमक भूमिकेमध्ये होता आणि हा डगआउट आहे. तो माहोल तुम्हाला पाहायला मिळतोय. आता तिथे खुश आहेत एमसीसी बॉयच्या पण पाहिलं तर सर्व खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. जी हाँ, तगड़ा मुकाबला है, बहुत ही कमाल का मैच. इस वक्त 2 शेर मैदान के अंदर लड़ रहे हैं. इस गेंद की बात करें तो फुल टॉस गेंद कलाई के साथ मोड़ दिया ऑन साइड पर. मिड विकेट बॉडी की तरफ गेंद चली गई. 1 रन आपको मिलेगा. डिक्लेस क्षेत्र में गेंद चली गई है. 13 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहे. 17 धावींची गरज आहे. शेवटचा बॉल मैदानावरती ना बाकी असेल. सभापती मान्य श्री यज्ञेश्वर पाटील साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून माऊली क्रिकेट संघाच्या माध्यमातून आयोजित असलेली स्पर्धा पुन्हा एकदा आपण पाहिलं तरी सिंगल कंप्लीट होत असताना पाहायला मिळत आहेत. आफ्टर 2 ओव्हर्स 2 षटकांचा खेळ मैदानावरती संपलाय. रन झाले 12 करायचे आहेत. 12 मध्ये 16 धावा. मजा येईल या मॅच मध्ये. मॅच रोमांचक आहेत, रोमॅन्टिक वाला मॅच आहेत. डीजेचे गाणं ऐकूया आणि येऊयात 12-16. थँक्यू डीजे. काय वाटतंय, मॅच तुम्ही जिंकाल असं वाटतंय का? ज्या पद्धतीने आज सामना आहे. 12 चेंडू 16 धावांची आवश्यकता. आम्ही जितू शकतो मॅच जिंकू शकतो, हा विश्वास महत्वाचा आहे. 12 चेंडू 16 धावांची आवश्यकता. इंपॉर्टेंट मैच है, कहानी इंटरेस्टिंग बनेगी. और सभापति चषक 2025 आप देख रहे हैं. थोड़ा सा समय लेते हुए, क्या ये पावर प्ले है, पावर प्ले खत्म हुआ या एक बार फिर आना बाकी है? बैटिंग पावर प्ले बहुत इंपॉर्टेंट है. यहाँ पावरफुल खेल करना होगा, चाहे गेंदबाजी या बल्लेबाजी. और बैटिंग पावर प्ले में जो बहुत अच्छा प्रदर्शन करेगा, इनके लिए ये मुकाबला जीतने का बहुत बड़ा अवसर बनेगा. पावर प्ले सध्या मैदानावरती ऑन झालेत. तट्ट्याच्या आतमध्ये 2 खेळाडू आता मात्र ठेवण्यात आलेले आहेत. 12 मध्ये 16. पहा ह्या प्रतिक्रिया देखील तिथे खेळाडू कक्षामधून आपण पाहतायत. नेहाल चव्हाण मैदानावरती गोलंदाजीवरती. पहिला बॉल ओव्हरफुल टच बॉल कनेक्ट करण्याचा प्रयत्न. एक सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट होत असताना पाहायला मिळत आहेत. रन संख्या जर आपण पाहिलं तर 13 धावा. 11 बॉल 15 धावेची गरज आहे. मोठ्या फटक्याच्या अपेक्षेमध्ये असणार. एक मोठा फटका या मॅचचं भवितव्य सांगणार आहे प्रशांत सर. जी हाँ, नेहाल तैयार है गेंदबाजी करने के लिए. इस ओवर की अगली गेंद बैकफुट में चले गए. 1 रन आपको जरूर मिलेगा. एवरी लिटिल थिंग काउंट इन क्राइसिस. आने वाली एक गेंद जो है ना, अब इवेंट के बराबर हो जाएगी. 10 गेंदों का खेल आना बाकी है और जीतने के लिए 14 रनों की जरूरत. 10 बॉल मध्ये 14 धावेची गरज आहे. निर्णायक मॅच आहेत, इम्पॉर्टंट मॅच आहेत. बागपूरला गेले, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात. धावचीची संधी मैदानावरती निर्माण झाली होती. पंचाने 3ऱ्या पंचांकडे रेफर केलाय. आता 3रे पंच बिझी होणार आहेत. डिसिजन पेंडिंग. बहुत अच्छी बॉलिंग और बहुत अच्छी बैटिंग.
क्या यहाँ अपने अच्छी फील्डिंग की है वो देखा जाएगा। अब चर्चा हो रही है, चर्चा हो रही है, कीप रोलिंग कीप रोलिंग कीप रोलिंग कीप रोलिंग की आवाज़ आ रही है। दर्शक देखिए, आज सैटरडे है तो कल सुपर संडे होगा। आज का दिन भी बहुत इंपॉर्टेंट। बी ग्रुप में ये सबसे बेहतरीन मुकाबला आप देख रहे हैं। पहा काय घडलंय सध्या डीबीएन वरती दूध कधी तर पाणी का पाणी क्लिअरिफिकेशन दाखवलं जात आहेत। ज्यावेळी बॉल हातामध्ये आला तो यष्टांना लागला नाही लागला, त्याच्यानंतर काय घडलंय नेहाल चव्हाण बॉल कलेक्ट करत असताना तो यष्टांच्या वरती लागलाय की थोडासा हात दूर गेलाय त्या यष्टांपासून, ते आता दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय। तोपर्यंत बॅट दुसऱ्या अँगलला पाहिलं तर बॅट ती बॅट स्लाइस झालेली आहेत, त्यामुळे इंटरेस्टिंग कहाणी आहे। तिसरे पंच आता मैदानाच्या आतमध्ये जात आहेत, त्या गोष्टी तुमच्यापर्यंत ते कळवणार आहेत, कारण की जे काही डिसिजन आहेत ते पंच मात्र मैदानाच्या आतमधून देणार आहेत। आणि डिसिजन पंचांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर बैटर सेफ आपल्याला पाहायला मिलता है। धनंजय जब एक बार फिर वो एक्शन रिप्ले चल रहा था, बहुत सारी चीजें चल रही थी, तब जाकर यहाँ एक इंटरेस्टिंग चर्चा हो रही थी। एक आने दो, एक आने दो, आपको ज्यादा प्रेशर में बाद में नहीं जाने का है, बहुत इंपॉर्टेंट है वो चर्चा हुई। अब बल्लेबाज क्या करेंगे देखने वाली बात है। अगली गेंद अच्छा स्ट्रोक है और गेंद बॉलिंग के बाद 4 रन। जैसे हम चर्चा कर रहे थे वो चौका आया, मिला मौका, जड़ दिया शानदार चौका। मैग्निफिसेंट स्ट्रोक, एक आने दे एक जाने दे। थैंक यू, इंटरेस्टिंग एक आने दो। डीजे वाल्याने बरोबर गाणं बी दिया आहे। चौकार आला मैदानावरती, आता समीकरण पुन्हा एकदा पाहणं गरजेचं आहे। तिथे फिल्डिंग मध्ये थोडंसं कमी पडलं क्षेत्ररक्षक, 20-20चा फायदा झालाय। 8 मध्ये 9 धावा करायच्या आहेत। बागपूरला गेले, स्लाइस केलं, बरोबर योग्य रीतीने कसं क्रिकेट खेळायचं अक्षय आणि शाकिब मैदानावरती दाखवत आहेत। आता 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 8 धावेचं लक्ष। वाट बघून झाले, वाट लावायची वेळ आहे। 8 आणि कुणाची लागणार वाट, आणि काय वर्णू मी सभापती चषक 2025चा ताट, कोण कुणाचे लावणार वाट, संयमाचा बांध कोणाचा तुटणार हा प्रश्न आहे। 7 चेंडू 8 धावांची आवश्यकता। शेवटचा चेंडू या अत्यंत महत्वाच्या बॅटिंग पॉवर प्ले मध्ये आपण पाहताय। गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज, शेवटचा चेंडू डॉट, धावा हव्यात 8, 6 चेंडू 8। आता अप्रतिम बी गटामधला सर्वोत्कृष्ट सामना प्रेक्षकांना पाहायला संधी मिळते। धनंजय आमच्या बरोबर आहेत, ऐकूया तोपर्यंत मधुर संगीत आणि त्यानंतर शेवटच्या षटकाचा खेळ कसा या ठिकाणी मैदानावरती घडतोय पाहूया। शुक्रिया डीजे। 6 गेंदे 8 रनों की जरूरत है। अक्षय के ऊपर दारोमदार रहेगा जो बीच मैदान पर डटकर बल्लेबाजी कर रहे हैं। पहले मैच में मैन ऑफ द मैच है धनंजय, इनके ऊपर क्या मेरा रहेगा? अक्षयने 9 चेंडू मध्ये 11 धावा बनवल्यात। एका बाजूला एमसीसी बॉयज, दुसऱ्या बाजूला किंजल 11, एका बाजूला दिलीप पाटील, दुसऱ्या बाजूला नयन मांगेला, यांच्यामध्ये सुरू असलेली लढत सध्या मैदानावरती आहे। कारण की नयन मांगेला एका बाजूला ऑनर तर दुसऱ्या बाजूला दिलीप पाटील जे स्वतः मैदानाच्या आतमध्ये आहेत। 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 8 धावेचं लक्ष। अक्षय समोर पहिला बॉल डॉट 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 डॉट, पहिलाच बॉल डॉट। नेक्स्ट वॉट, अब जाके अगली गेंद पर क्या होगा ये आवाज आप सुन रहे हैं। 5 गेंदे 8 रनों की जरूरत है। राउंड विकेट गेंदबाजी हो रही है। शॉट कमाल का है, 1 रन मुकम्मल किया, लेकिन नए बल्लेबाज जो है स्पष्ट स्ट्राइक रेट पर 4 गेंदों का खेल, 7 रनों की जरूरत है। कौन किसका देगा 7, और जब आप एक दूसरे का देंगे 7 तभी तो बनेगी बात। 4 मध्ये 7 शाकिब मैदानावरती, 7 त्यांना द्यायचे आहेत। पाहूया शाकिब कशा प्रकारे बॅटिंग करणार। डॉट डॉट डॉट, डिमांड डॉट ची ओटी, डॉट मैदानावरती आला आहे। समीकरण आता मैदानावरती चेंज झालं आहे। इक्वल इथून 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 7 धाब्यांचं लक्ष। फंटास्टिक बॉलिंग, कमाल की गेंदबाजी कर रहे हैं, लेग ब्रेक कर रहे हैं, टर्न कर रहे हैं और बल्लेबाज गेंद के लाइन में नहीं आ रहे। ओ माय गॉड, नो बॉल, ओ नो। 3 गेंदों का खेल, 7 रनों की जरूरत थी, 3 गेंदों में 6 रनों की जरूरत है। आंकड़े बदल रहे हैं, खेल बदल रहा है। 3 बॉल 6 धावेची गरज। कडक स्ट्रोक खेळला चेंडू आपण पाहिलं तर समोरच्या दिशेने एक सिंगल घेण्याचा प्रयत्न मैदानावरती झालेला आहे। पण सर इंटरेस्टिंग वाला मोमेंट सध्या मैदानावरती सुरू आहे। जी, सबसे बेहतरीन मुकाबला चल रहा है। 2 गेंदों का खेल, यहाँ से 2 गेंदे और 5 रनों की जरूरत है। एक बड़ा स्ट्रोक, बिल्कुल कहानी इंटरेस्टिंग बनेगी। 2 गेंदों का खेलना बाकी, 5 रनों की जरूरत है।
इथल्या तमाम प्रेक्षकांना विनंती करेन, सामना तुम्हाला आवडला असेल तर टाळ्यांचा गजर करायला काही हरकत नाही. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर व्हायला पाहिजे. अप्रतिम सामना, बजे की सिट्टी बजे की ताली, हो हल्ला हो गुल्ला, मैदान घुसता है, सर पे उठता है, तब खेल खेल का रहता है, जुनून बन जाता है. बेहतरीन फील्डिंग, एक रन मुकम्मल किया, दूसरे के लिए वापस आना, 4 है और ये दूसरा रन. एक ही रन मिलेगा. एक गेंद 4 चाहिए. कहाणी इंटरेस्टिंग आहे. फक्त आमच्या इथल्या या घासकोपरीमधील प्रेक्षकांना विनंती आहे, सामना कोणी पण जिंकू द्या, पण सामना आवडला असेल तर टाळ्यांचा गजर करायला हरकत नाही आहे. जोरदार टाळ्यांचा गजर. 1-4. माऊली चषक फेमस झाला, माऊली चषक फेमस थँक्यू. सभापती चषक 2025 महासंग्राम. 1-4. फलंदाज अक्षय, गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज, त्याला हिरो बनण्याची संधी आहे, पण त्याला यात कमीत कमी 3 धावा आल्या तरी काय फरक पडणार नाही, पण 4 आल्या तर बॅट्समन हिरो बनणार. नाही 4च मारायचे. आणि अक्षयनं आतापर्यंत 12 मध्ये 13 केल्यात. अक्षय वरती दारोमदार आहेत. जो सध्या मैदानावरती खेळतोय या मॅच मधला महत्वाचा खेळाडू अक्षय मैदानाच्या आतमध्ये. समोर गोलंदाज तयार, शेवटचा बॉल, 4 धाव्यांची गरज. आणि अप्रतिम कामगिरी मैदानावरती झाले, सेलिब्रेशन झालं. ज्या मैदानात आमच्या पराभवाची चर्चा झाली त्याच मैदानात विजयाचा गुलाल उधळल्याशिवाय माग फिरायचं नाही हा संकल्प करून टीम मैदानावरती दाखल झाली होती आणि आता विजयाचा गुलाल उधळला गेलेला आहे आणि त्यांचं या ठिकाणी कौतुक होतंय, अभिनंदन होतोय. एक रोमांचक सामना समाप्त झालाय. थँक्यू धीरज.